तर आता फौजदारी पात्र अतिक्रमण 441 पासून पुढे म्हणजे 511 पर्यंतची कलमे आपण आज पाहणार आहोत. तर सुरुवातीला 441 कलम बघूया. 441 कलमामध्ये फौजदारी पात्र अतिक्रमण याची व्याख्या दिलेली आहे. तर आता अतिक्रमण आणि फौजदारी पात्र, अतिक्रमणामध्ये फौजदारी पात्र हा शब्द नसतो, परंतु या ठिकाणी फौजदारी पात्र अतिक्रमण आहे म्हणजे त्याच्यावरती कारवाई करता येईल म्हणून ते पात्र आहे, फौजदारी पात्र अतिक्रमण. मग आता कशाला म्हणता येईल फौजदारी पात्र अतिक्रमण? हे जर आपल्याला 441 कलम समजलं तरी समजा 42 पासून 61 पर्यंतची 461 पर्यंत जी कलम आहेत ते आपल्याला कलम काय करता येतील, व्यवस्थित समजता येतील. समजा अ हा आरोपी आहे आणि ब याच्या कब्जातील मालमत्तेच्या जागेत किंवा जागेवर काय करतोय, तो प्रवेश करतो. मालमत्ता कोणाच्या कब्जामध्ये आहे? बच्या. या ठिकाणी कब्जा फार महत्वाचा आहे. अ हा बच्या कब्जातील मालमत्तेच्या जागेत किंवा जागेवर प्रवेश करतो. आता प्रवेश केलेला आहे, पण प्रवेश का करतो? तर प्रवेश करण्यामागं त्याचा उद्देश असा आहे, त्याला धाकदपटशा दाखवणे, त्याचा अपमान करणे, त्याला त्रास देणे किंवा अन्य अपराध करण्याच्या उद्देशाने. धाकदपटशा दाखवणे, त्रास देणे, अपमान करणे किंवा अपराध करण्याच्या उद्देशाने अ हा काय करतो, बच्या कब्जातील मालमत्तेवर किंवा मालमत्तेच्या जागेत प्रवेश करतो आणि प्रवेश करण्यामागे त्याचे हे 4 प्रकारचे उद्देश आहेत. तर तो काय करतो, फौजदारी पात्र अतिक्रमण कोण करतो? अ करतो. लक्षात आलं? किंवा अ हा कायदेशीरपणे बच्या मालमत्तेच्या जागेत किंवा जागेवर प्रवेश करतो, परंतु या गोष्टी करण्यासाठी हा उद्देश मनात ठेवून त्या ठिकाणी तो थांबून राहतो, तरी देखील काय होईल, त्यानं फौजदारी पात्र अतिक्रमण केलं असं म्हणता येईल. हे झालं 441 कलम. यानंतरच्या कलमामध्ये बरीच कलम फक्त कलम हेडिंग आहे. जे कलमाच्या हेडिंग मध्ये आहे तेच खाली आहे. त्यासाठी पुन्हा फौजदारी पात्र गृह अतिक्रमण, पुन्हा अतिक्रमण, रात्रीचे अतिक्रमण, दिवसाचे अतिक्रमण. फौजदारी पात्र अतिक्रमण कोणत्याही कलमामध्ये हा शब्द आला तर त्याची व्याख्या हीच असेल, मग ते रात्री असो, दिवसा असो, चोरी करण्यासाठी असो किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी असो. आता त्यानंतरचं जे कलम आहे ते आहे 442. आता हे जे कलम होतं 441 ते उघड्या जागेतील होतं. आता हे जे आहे 442, हे 442 कलम गृह अतिक्रमण संदर्भामध्ये आहे. मग आता गृह अतिक्रमण कशाला म्हणायचं? फौजदारी पात्र अतिक्रमण हे तर आपण पाहिलं, पण हे जर घरासंदर्भात असेल तर ते कधी म्हणता येईल की ज्या ठिकाणी समजा माणसे राहत आहेत, ज्या ठिकाणी मालमत्ता ठेवण्याचं ठिकाण आहे, जे उपासना स्थान आहे. लक्षात आलं? मालमत्ता ठेवण्याचं स्थान, माणसं राहत असलेलं, माणसांचं वस्ती स्थान, जसं की आपण बघतो तंबू, जलयान, इमारत, गोडाऊन वगैरे अशा ठिकाणी, किंवा उपासना स्थान असेल एखादं मंदिर वगैरे किंवा उपासना करण्याचं स्थान, अशा ठिकाणी आरोपी काय करतोय, 441च करतो, म्हणजे फौजदारी पात्र अतिक्रमण करतो. या ठिकाणी कोणत्या माणसाचे निवासस्थान, राहत असलेले ठिकाण किंवा मालमत्ता ठेवण्याचे ठिकाण किंवा उपासना स्थान, ह्या 3 गोष्टी आहेत. माणसे, निवासस्थान, उपासना. 42 कलमाच्या पुढे एवढंच लिहून घ्यायचं आहे. 442 कलमाच्या पुढे आरोपी काय करतो, 441 करतो. तर त्यावेळेला त्यानं काय केलं म्हणता येईल, फौजदारी पात्र गृह अतिक्रमण केलं असं म्हणता येईल. आता बघा, जे आपण 441 कलम पाहिलं, कलमाला 447 मध्ये शिक्षा आहे. ती शिक्षा किती आहे? 3 महिन्यापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. जामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे आणि 320 एक प्रमाण आहे.
त्याचबरोबर शिक्षा कुठं आहे लक्षात ठेवा, परत हे 447 कलम सांगणार नाही, कारण त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. आता 442 जे कलम आहे त्या 442 ची शिक्षा कुठे दिलेली आहे 448 मध्ये. ती शिक्षा किती आहे 1 वर्ष किंवा 1000 रुपये किंवा दंड. हे असं चिन्ह असताना ऑब्लिकचं त्याला काय म्हणायचं किंवा किंवा दोन्ही किंवा दंड. तर हे देखील दखलपात्र आहे, जामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे आणि 320 एक प्रमाण आहे. तर ही झाली एकंदरीत आपली 2 अधिक 2 4 कलम. आता 443 पाहूया. 443 कलमाचं हेडिंग काय आहे, चोरटे ग्रह अतिक्रमण. हे बघा, हा शब्द परत रिपीट झाला आहे. हे म्हणजे काय 442 म्हणले की डोक्यात आलं पाहिजे माणसांचं वसतिस्थान, मालमत्ता ठेवण्याचं ठिकाण, उपासनास्थान. आता ह्या गोष्टी करतो पण कधी म्हणजे कशा पद्धतीनं, इथं रीत दिलेली आहे, वेळ नाही. इथं काय दिलेलं आहे रीत, म्हणजे कशा रीतीनं तर चोरट्या पद्धतीनं. 443 चोरट्या पद्धतीनं किंवा चोरटे ग्रह अतिक्रमण. आता चोरटे ग्रह अतिक्रमण म्हणजे काय, इथं 442च आरोपीने केलेलं असतं, परंतु जो मालक आहे त्या जागेचा, त्या घराचा, त्या निवासस्थानाचा, उपासनास्थानाचा, मालमत्ता ठेवण्याचा, म्हणजे ज्याला तिथून त्या आरोपीला पळवून लावण्याचा, हुसकावून लावण्याचा अधिकार आहे, त्याला कळू न देता, सोपं आहे, चोरट ग्रह अतिक्रमण त्याला मानायचं 443 नुसार. आता ह्याची शिक्षा दिलेली आहे 453 मध्ये. काय दिलेली आहे 2 वर्ष आणि द्रव्यदंड. आता लक्षात घ्या 443 आणि 445 घरफोडी दोघांची शिक्षा ही आहे, लक्षात ठेवा. कुठं आहे ही शिक्षा 453 मध्ये. 443 ची 445 ची 2 वर्ष आणि द्रव्यदंड 453 मध्ये शिक्षा दिलेली आहे. हा जो अपराध आहे तो अजामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे, दखल पात्र आहे. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे दोन्ही कलमाची शिक्षा कुठे दिली आहे 453 मध्ये. 443 आणि 445 घरफोड्यात आपण पुढे बघणार आहोत ते. ठीक आहे. आता त्यानंतर बघा रात्रीच्या वेळी चोरटे ग्रह अतिक्रमण करणे 444. आता चोरटे ग्रह अतिक्रमण कशाला म्हणायचं हे तर आपण या ठिकाणी काय केलं आता बघितलं होतं. 443 मध्ये हेच ग्रह अतिक्रमण आहे, ह्याच पद्धतीने आहे, फक्त काय दिलेलं आहे इथं वेळ दिलेली आहे. वेळ कधीची आहे रात्रीची. बघा फरक किती थोडा थोडा फरक आहे. इथं रीत दिलेली होती कशा पद्धतीने ग्रह अतिक्रमण केलं. 42च ग्रह अतिक्रमण इथं असतं, फक्त इथं रीत दिली चोरीच्या पद्धतीनं. तेच ग्रह अतिक्रमण इथं आहे चोरटे ग्रह अतिक्रमण. म्हणजे ग्रह अतिक्रमण 442 मधलंच, चोरटे म्हणून 43 प्रमाण आणि वेळ रात्रीची म्हणून 444. आता रात्रीची वेळ म्हणजे काय, समजा सूर्यास्त झाला 6:20 ला आणि सकाळी सूर्योदय झाला 6:30 ला. सूर्यास्त आणि सूर्योदय याच्या मधला जो काळ आहे तो झाला रात्रीचा. पण वास्तविकता काय होतं बघा, 6:20 ला जरी सूर्यास्त झाला तरी बऱ्याच ठिकाणी 7 वाजता अंधार पडतो. मग आता 6:20 ला सूर्यास्त झालेला आहे आणि 7 ला अंधार पडलेला आहे, म्हणजे दरम्यानच्या ह्या काळामध्ये ह्या 40 मिनिटांमध्ये उजेड असतो. पण जरी उजेड असला तरी कायदा म्हणतो ही रात्रीचीच वेळ आहे, कारण सूर्यास्त झाला रात्र सुरू झाली. लक्षात आलं. 444 कलम काय, रात्रीच्या वेळी चोरटे ग्रह अतिक्रमण करणे हे 43 प्रमाणच असतं, परंतु रात्रीची वेळ असते. त्यानंतर बघा 445 कलम आहे. आता हे कलम जर आपण काय करूया बारकाईनं समजून घेऊया. घरफोडी. आता घरफोडी नेमकं काय आहे त्याची व्याख्या कुठे दिलेली आहे 445 मध्ये दिलेली आहे. आणि याची शिक्षा आपण बघितली कुठे होती 453 मध्ये 2 वर्ष आणि द्रव्यदंड. तर आता
या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा, आत प्रवेश करणारा किंवा त्याला अपप्रेरणा देणारा, बाहेर पडणारा किंवा त्याला अपप्रेरणा देणारा. तर प्रत्येक वेळेला अपप्रेरणा देणारा असं न मी म्हणता फक्त आरोपी असं संबोधील, म्हणजे आरोपी म्हणेल. त्याबरोबर तुम्ही लक्षात ठेवायचं की आरोपी स्वतः किंवा त्याला अपप्रेरणा देणारा असाही या ठिकाणी अपराधी केलेला आहे. मग बघा, घरफोडीची या ठिकाणी व्याख्या 445 मध्ये असे केले आहे की एखादा आरोपी आहे, तो काय करतोय, एखाद्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी त्या मालकाला अपेक्षित नसलेले मार्ग आहेत, त्या मार्गाने तो काय करतो, प्रवेश करतो. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की समजा तो आरोपी घरामध्ये आहे किंवा घराच्या कोणत्याही भागामध्ये आहे, तिथं तो अपराध करण्याच्या उद्देशानं गेलेला आहे किंवा त्यानं अपराध केलेला आहे आणि बाहेर तो पडतो. मग आत प्रवेश करतो आणि बाहेर पडतो, त्यासाठी हे 6 मार्ग दिलेले आहेत. म्हणजे आरोपी जर आत असेल तर या 6 मार्गापैकी कोणत्याही एका मार्गाचा वापर करून जर तो बाहेर पडला तरी देखील त्यानं घरफोडी केली. या 6 मार्गाचा वापर करून त्यानं प्रवेश केला तरी देखील त्यानं काय केली, घरफोडी केली. लक्ष द्या, वाचून दाखवतो मी तुम्हाला. घरफोडी करणारे इसमाने खाली दिलेल्या 6 प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकारे घरामध्ये किंवा घराच्या कोणत्याही भागात प्रवेश केला. आलं लक्षात मी जे सांगितले त्या गोष्टी आहेत. किंवा आरोपीने स्वतः अपराध करण्याच्या उद्देशाने तो घरात आहे किंवा घराच्या कोणत्याही भागात तो आहे किंवा त्याने अपराध केलेला असून खालील 6 प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकारे घर सोडून त्याने काय केलंय, गृह अतिक्रमण केलंय. ठीक आहे, आता हे 6 प्रकार आपल्याला बघावे लागतील. ह्या 6 प्रकारासाठी समजून घेण्यासाठी तुम्हाला 6 शब्द तयार करावे लागतील. तर आता या ठिकाणी काय करतो, पहिल्या प्रकारामध्ये आरोपी आतमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतः एखादा मार्ग तयार करतो. आता इथं स्वतः आरोपी किंवा ह्याला अपप्रेरणा देणारा व्यक्ती असं सुद्धा म्हणलेलं आहे प्रत्येक 6च्या 6 मुद्द्यामध्ये. मी फक्त आरोपी म्हणतोय. या ठिकाणी आरोपी काय करतोय, स्वतःच असा एखादा नवीन मार्ग निर्माण करतो की जो मार्ग ह्यांनी त्या घर मालकानं केलेला नव्हता. त्या प्रकारे काय करतोय, तो त्या घरामध्ये प्रवेश करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की सर्वसाधारणपणे मनुष्य ज्या मार्गाने घरामध्ये प्रवेश करणार नाही, घराच्या बाहेर पडणार नाही, अशा मार्गाचा तो अवलंब करून काय करतोय, घरामध्ये प्रवेश करतो. या प्रत्येक पोटकलमामध्ये किंवा या 6च्या 6 भागामध्ये प्रवेश करतो आणि बाहेर पडतो असं सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. स्वतःच्या निर्माण केलेल्या मार्गाने प्रवेश करतो किंवा बाहेर पडतो. सर्वसाधारण ज्या मार्गाने मनुष्य आतबाहेर करू शकणार नाही अशा मार्गाने प्रवेश करतो किंवा तो बाहेर पडतो. तिसरं आहे अपेक्षित. त्या घरमालकाला अपेक्षित नसलेल्या मार्गातून तो काय करतो, घरामध्ये प्रवेश करतो. त्याला ते अपेक्षित नव्हतं अशा मार्गाने प्रवेश करतो किंवा अपराध करून किंवा अपराधाचा उद्देश मनात ठेवून तो आतमध्ये आलेला आहे, घराच्या कोणत्याही भागामध्ये आलेला आहे आणि बाहेर अशा मार्गाने पडतो की ज्या मालकाला त्या गोष्टी अपेक्षित नव्हत्या. आता चौथा आहे, तो काय करतोय, त्या दाराला किंवा घराला लावलेलं कुलूप लॉक आहे ते तोडतो, फोडतो. अशा मार्गाचा वापर करून तो एकतर आत तर येतो किंवा बाहेर तर येतो. हे झाले 4 मुद्दे. 5वा मुद्दा असा आहे, आरोपी काय करतो, बल, हमला, ठार मारण्याची धमकी, बल, हमला, धमकी याचा काय करतो, वापर करतो. कसं, समजा एखादा गार्ड आहे एखाद्या घराजवळ, मग तो आरोपी काय करतो, त्या गार्डवाल्याला धक्का मारून खाली पाडतो. तर काय होईल, त्यानं या ठिकाणी घरफोडी करून आतमध्ये प्रवेश केला म्हणजे घरफोडी केली. एखादा कुलूप तोडतो, अपेक्षित मार्गानं, समजा रमेश हा सुनीलला अपेक्षित नसलेल्या मार्गानं सुनीलच्या घरामध्ये त्यानं प्रवेश केला. परत सर्वसाधारण मार्गानं, परत स्वतः. हे झाले 5 मुद्दे. त्यानंतर 6वा मुद्दा असा आहे की जो मार्ग त्या घराच्या मालकानं, ज्याच्याकडे तो कब्जा आहे, त्या मालकानं बंद केलेला आहे आणि याची जाणीव त्या आरोपीला आहे किंवा अपराधाला अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तीला आहे. बंद मार्ग.
जसं की बाबा छपराचं एखादं कौलारू घर आहे, त्यानं तिथं पत्रा लावून अगोदर ते उघडं होतं, परत पत्रा लावला आहे, म्हणजे तो मार्ग त्यानं बंद केला आहे आणि याची जाणीव, याची माहिती आरोपीला आहे, तरी देखील तो काय करतो, त्या ठिकाणी त्या मार्गानं प्रवेश करतो, तो मार्ग खुला करतो किंवा आतमध्ये अपराध करून अपराधाच्या उद्देशानं थांबून तिथून त्या प्रकारे तो बाहेर येतो, तो मार्ग मोकळा करून. आता इथं स्पष्टीकरण आहेत. स्पष्टीकरणामध्ये असं दिलेलं आहे की एखादा समजा उपग्रह असेल, घराचा काही भाग असेल, ज्याला आपण आउटग्रह म्हणतो, जसं की आता समजा घर असेल, घराचा व्हरांडा असेल, किंवा घर असेल, घराच्या बॅक साईडला एखादं छोटं कौलारू किचन केलं असेल की ज्याच्यामधून आपल्याला घरातून आतमधून प्रवेश करून जावं लागतं, तर असे उपग्रह असतात, आउट हाऊस असतात, एखादा व्हरांडा असतो, तर त्याचा देखील समावेश कशामध्ये होईल, या घरामध्येच होईल. तिथं जरी त्या प्रकारे त्या व्यक्तीनं प्रवेश केला असेल तरी देखील त्याला काय होईल, घरफोडी असं समजलं जाईल. म्हणजे लक्षात ठेवा, सोप्या गोष्टी आहेत. घरफोडी एवढा मोठा फापट पसारा लक्षात ठेवायचा नाही. आरोपी या 6 मार्गाचा वापर करून आत जातो, बाहेर येतो. स्वतः सर्वसाधारण अपेक्षित कुलूप, बल, हमला, धमकी, ठार मारण्याचे बंद मार्ग. तर काय होईल, त्या व्यक्तीनं घरफोडी केली असं म्हणता येईल. याची शिक्षा 453 मध्ये अपराध अजामीन पात्र. आता 446 कलम बघूया, रात्रीच्या वेळी घरफोडी करणे. आता घरफोडी कुठल्याही 445 मधलीच आहे, परंतु इथं काय केलंय, वेळ मात्र रात्रीची दिलेली आहे. याच्यामध्ये वेगळं असं काहीही नाही. आणि मग रात्री म्हणल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल, सूर्यास्त पासून सूर्योदयपर्यंतची वेळ इथं सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायची आहे. जसं की चोरटे गृहातिक्रमण, रात्रीच्या वेळी चोरटे गृहातिक्रमण पाहिलं आपण, ती 47, 48 आपण मगाशी पाहिलं. आता बघूया 451. 451 कलमाचं हेडिंग असं आहे, कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी गृहातिक्रमण करणे. आरोपी काय करतो या ठिकाणी, कारावासाच्या शिक्षापात्र अपराध करण्यासाठी. मग आता कारावासाचा शिक्षापात्र अपराध म्हणजे नेमका कोणता अपराध, तर याच्यामध्ये खूप सारे अपराध आहेत की ज्या अपराधाला कारावासाची शिक्षा कायद्यामध्ये दिलेली आहे. मग तो कोणताही अपराध असू द्या, अपवाद वगळलेला आहे या ठिकाणी. बरं ठीक आहे, अपवाद आपण ह्याचे 2 भाग केले आहेत कलमाचे. इथं सर्वसाधारण म्हणजे जे अनेक प्रकारचे अपराध आहेत त्याबद्दल इथं शिक्षा दिलेली आहे. शिक्षा आहे ठीक आहे, 2 वर्ष शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे आणि द्रव्यदंड सांगितलेला आहे, कारावासाच्या शिक्षापात्र अपराध. परंतु जर या ठिकाणी आरोपीचा उद्देश चोरीचा असेल तर, म्हणजे चोरीसाठी स्पेशल या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आता इथं उद्देश कसला आहे, कारावासाचा अपराध करण्याचा. मग आता हा सुद्धा कारावासाचाच आहे, पण विशेष तरतूद म्हणून काय आहे, याला 7 वर्ष आणि द्रव्यदंड अशी शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे. आता पुढे बघूया 457. लक्षात आलं, कारावासाच्या शिक्षापात्र अपराध करण्यासाठी गृहातिक्रमण करणे 451. भाग 2 केले. पहिल्या भागामध्ये 2 वर्ष शिक्षा, दुसऱ्या भागामध्ये जर आरोपीचा उद्देश चोरीचा असेल तर 7 वर्ष शिक्षा. 451 लक्षात कसं ठेवायचं, 451 कारावासाचा अपराध करण्यासाठी गृहातिक्रमण 2 वर्ष 7 वर्ष कंसात चोरी. आता इथं बघा 457 आहे. 457चं हेडिंग असं आहे, कारावासाचा शिक्षापात्र अपराध करण्यासाठी, म्हणजे 451 प्रमाणच आहे, फक्त इथं काय आहे, रात्रीच्या वेळी चोरटे गृहातिक्रमण करणे. याला आपण रात्रीची घरफोडी म्हणतो. कारावासाच्या शिक्षापात्र अपराध करण्यासाठी, कारावासाच्या शिक्षापात्र अपराध करण्यासाठी गृहातिक्रमण करणे आपण 451 बघितलं. 457 मध्ये काय दिलं की कारावासाचा शिक्षापात्र अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी चोरटे गृहातिक्रमण करणे. आता चोरटे गृहातिक्रमण आपण बघितलं 443 मध्ये,
पण इथं का केलंय, उद्देश काय याच्या मागं? इथं केवळ चोरटे गृहातिक्रमण हा अपराध नाही, तर कारावासाच्या शिक्षेला पात्र असलेला अपराध करण्यासाठी या काय करतोय, आरोपी काय करतो, चोरटे गृहातिक्रमण करतो. इथं सुद्धा जसं आपण 451 मध्ये 2 वर्ष 7 वर्ष शिक्षा पाहिल्या, तसंच इथं सुद्धा 5 वर्ष आणि 14 वर्ष असे भाग 2 करून शिक्षा दिलेल्या आहेत. इथं सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, चोरीसाठी विशेष तरतूद या ठिकाणी सुद्धा काय केलंय, दिलेली आहे. म्हणजे 51 400 आणि 457 मध्ये सूक्ष्म फरक आहे. 451 कारावासाच्या शिक्षापात्र अपराध करण्यासाठी गृह अतिक्रमण करणे 2 वर्ष, उद्देश चोरीचा असेल तर 7 वर्ष. 457 कारावासाचा शिक्षापात्र अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण करणे, सर्वसाधारण शिक्षा त्याला दिलेली आहे 5 वर्ष. जर उद्देश त्याचा चोरीचा असेल तर त्याला शिक्षा दिलेली आहे या ठिकाणी 14 वर्ष. लक्षात आलं? आता पुढे बघूया 458. 458 मध्ये काय दिलंय, पूर्वतयारी. कुणाची पूर्वतयारी? तर आता तो जो अपराध बघितला होता आपण 457चा, तो अजामीन पात्र आहे. लक्षात ठेवा, बिगर अजामीन पात्र जर असेल तर तो बिगर तडजोडीचाच असतो. दखलपात्र, जामीन पात्र आणि प्रथम वर्ग आहे. आणि 451 जो आहे तो चोरीचा जो आहे तो अजामीन पात्र आहे, बाकी जामीन पात्र आहे. ठीक आहे. 458 बघूया. दुखापत, हमला किंवा गैरविरोध करण्याची, दुखापत, हमला किंवा गैरविरोध करण्याची पूर्वतयारी करून काय करतो आरोपी या ठिकाणी, रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण किंवा घरफोडी. आता रात्रीची घरफोडी असेल आणि ह्या गोष्टीची पूर्वतयारी असेल, जर नुसती रात्रीची घरफोडी असेल तर आपण काय करतो, 457 लावतो. पण लावत असताना आपण प्रॅक्टिकली काय करतो, 457 बरोबर 380 घरातली चोरी म्हणून, परत 461 वगैरे अशी काय करतो आपण परिस्थितीनुसार त्या फिर्यादीचा जबाब बघून त्याच्यामध्ये कलम आपण लावत असतो. 58 मध्ये काय सांगितलंय की दुखापत, हमला, गैरविरोध करण्याची पूर्वतयारी करून रात्रीच्या वेळी चोरटे गृहातिक्रमण करणे किंवा घरफोडी करणे. मग आता आरोपी काय करतो या ठिकाणी, रात्रीच्या वेळी चोरटे गृहातिक्रमण करतो किंवा रात्रीच्या वेळी काय करतो, तो घरफोडी करतो. फक्त इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे करत असताना तो पूर्वतयारी करतो. पूर्वतयारी कशाची करतो, तर दुखापत घडवून आणण्याची, हमला करण्याची, गैरविरोध घडवून आणण्याची किंवा समोरच्या कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणच्या भीती त्याच्या मनामध्ये निर्माण करण्याची. म्हणजे 4 गोष्टी आहेत, लक्षात घ्या. 1 2 3 आणि 4 भीती. ह्या गोष्टीची तयारी करून तो काय करतोय, रात्रीच्या वेळी चोरटे गृहातिक्रमण करतो किंवा घरफोडी करतो. हे 458 मध्ये दिलेलं आहे. त्याला शिक्षा आहे 14 वर्षापर्यंतचा कारावास आणि द्रव्यदंड. हा देखील काय आहे, अजामीन पात्र आहे. सेशन कमिट बिगर समजुतीचा. आता ह्या फौजदारी पात्र अतिक्रमणात आता शेवटचं कलम बघूया, 461. 461 असं आहे, आतमध्ये मालमत्ता असलेले पात्र अप्रामाणिकपणे फोडून उघडणे. आतमध्ये मालमत्ता असलेले पात्र अप्रामाणिकपणे फोडून उघडणे. आतमध्ये मालमत्ता म्हणजे पात्र आहे, पेटी आहे किंवा काय एखादी वस्तू आहे. इथं बघा, पहिलं याच्यामध्ये काय आहे, मालमत्ता आहे. ही वस्तू आहे, त्याच्यामध्ये मालमत्ता आहे. मग हा आरोपीचा उद्देश आहे आणि हा उद्देश घेऊन तो काय करतोय, फोडून उघडतो.
लक्षात आलं किती सोपं कलम आहे. आतमध्ये मालमत्ता असलेले पात्र आरोपी काय करतो, अप्रामाणिकपणे फोडून उघडतो. म्हणजे थोडक्यात मालमत्ता कुठं असते, त्या पात्रामध्ये बंद स्थितीमध्ये मालमत्ता असते. मग ते वस्तू किंवा जे पात्र असेल तो काय करतो आरोपी त्या ठिकाणी अप्रामाणिकपणे, लक्षात ठेवा, हे दोन उद्देश घेऊन काय करतोय तो, फोडतो, उघडतो, तोडतो, सोडतो. अप्रामाणिकपणे व आगळीक करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी आरोपी काय करतोय, मालमत्ता असलेले, ज्याच्यामध्ये मालमत्ता आहे अशी मालमत्ता बंद आहे तो पात्र काय करतो त्या ठिकाणी तो उघडतो, फोडतो, सोडतो, हे उद्देश ठेवून अप्रामाणिकपणे किंवा आगळीक करण्याच्या उद्देशानं. जसं की आपण बघतो एखादी पानटपरी असेल, हातगाडा असेल, एखादं पोस्ट असेल, ह्याच्यामध्ये अशा प्रकारची उदाहरणं येऊ शकतात. पोस्ट पेटे असते रस्त्यामध्येच कुठेतरी, किंवा एखादी पानटपरी आहे, किंवा एखादी हातगाडी आहे, त्याला संध्याकाळी लॉक लावून जातात लोक, म्हणजे छोटा एखादा व्यवसाय आहे, अशी उदाहरणं ह्याच्यामध्ये येतात. याला शिक्षा किती दिली आहे, 2 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा दखल पात्र आहे, अजामीन पात्र आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघूया प्रकरण 18. ही जी आता आपण कलम पाहिली ही खूप सोपी कलम आहेत. 441 पासून 461 पर्यंत. एकदा हे कलम समजून घेतलं की बाकी सगळी कलम आपोआप समजतात. आणि कलम हेडिंग जर तोंडपाठ केलं तर त्याच्यामध्ये लक्षात येतं खाली काय आहे. आणि शिक्षेची एक सिक्वेन्स आहे की दिवसा असेल, रात्री असेल, नुसती घरफोडी आहे की तयारी करून घरफोडी आहे, नुसतं अतिक्रमण आहे की गृह अतिक्रमण आहे. सगळ्यात कमी शिक्षा असते फौजदारी पात्र अतिक्रमण, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा असते गृह अतिक्रमण, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा असते रात्रीच्या वेळी, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा चोरटे गृह अतिक्रमण, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा घरफोडी, रात्रीच्या वेळी घरफोडी आणि पूर्वतयारी करून घरफोडी. म्हणजे थोडक्यात हे आपल्याला शिक्षेचा क्रम सुद्धा अभ्यासाच्या हिशोबाने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा इथं प्रकरण स्वामित्व चिन्हे आणि दस्तऐवज या संबंधीच्या अपराधाबाबत. आता इथे 463 कलम आपल्याला बघायचा आहे. हे 463 कलम व्याख्या कलम आहे. याच्यामध्ये असं दिलं की बनावटीकरण म्हणजे नेमकं काय. तर इथं आरोपी खोटा दस्तऐवज, म्हणजे दस्तऐवजामध्ये आपण बघितलं 29 अ ह्या दोन्ही गोष्टी येतात. खोटा दस्तऐवज किंवा त्याचा काही भाग बनवतो. आणि असे करण्यामागे त्याचा उद्देश काय असतो बघा. कोणत्याही व्यक्तीचे नुकसान करणे, क्षती पोचवणे, हक्क किताब मिळवणे, हक्क सोडून लावणे, एखादा करार करणे किंवा काही कपट करण्यास शिकवावे यासाठी तो काय करतो. असा जर उद्देश असेल तर त्याने काय केले, बनावटीकरण केलंय. ठीक आहे, सांगतो मी समजून. आता बघा बनावटीकरण काय असतं. हे दस्तऐवजाचं फक्त बनावटीकरण केलं जातं. एकोणतीस आणि 29 अ. कागदोपत्राचं फक्त बनावटीकरण होतं, दगड धोंड्याचं होत नाही किंवा बाकी कुठल्या गोष्टीचं होत नाही. तर आता बनावटीकरण म्हणजे काय, तर खोटा दस्तऐवज निर्माण करणं. जसं की शाळेचा खोटा दाखला निर्माण करणं, खोटे चेक तयार करणं आणि किंवा त्याचा काही भाग बनवणं. खोटा दस्तऐवज करतो, खोटी कागदपत्र करतो, खोटे डॉक्युमेंट तयार करतो किंवा त्याचा काही भाग या ठिकाणी बनवतो. खोटे दस्तऐवज बनवतो, खोटी कागदपत्र बनवतो, खोटे डॉक्युमेंट बनवतो किंवा त्याचा काही भाग या ठिकाणी तो बनवतो. नुसतं बनवत नाही तर त्याच्या मागे उद्देश असतो. 99.99% अपराध हे उद्देशापोटी होतात, लक्षात घ्या. आणि उद्देशावरून कलम चेंज होतो. मग आता त्याचा उद्देश काय असतो की कोणाचेही काय व्हावं, नुकसान व्हावं. कुणाचंही, एखाद्याला क्षती पोचावी,
एखाद्याला शेती पोचावी किंवा एखाद्याचा हक्क प्राप्त व्हावा किंवा एखाद्यानं हक्क त्याच्यावरून सोडावा, ह्यासाठी तो करार बनवतो, यासाठी तो करार करण्यास लावतो, किंवा कपट करण्यासाठी किंवा कपट करणे शक्य व्हावे म्हणून. किंवा शक्य व्हावे. शक्य व्हावे म्हणून म्हणजे थोडक्यात असे अनेक प्रकारचे उद्देश मनामध्ये ठेवून ह्या गोष्टी करतो. लक्षात आलं? आरोपी या गोष्टी करतो, खोटा दस्तऐवज, खोटा इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज, खोटे डॉक्युमेंट, खोटी कागदपत्र, जसे की बाबा एखाद्याचा खोटा पासपोर्ट घेऊन प्रवास करणं, खोटा बनावट दाखला, डुप्लिकेट दाखला निर्माण करणं, खोटा आधार कार्ड तयार करणं किंवा त्याचा भाग काय तयार करणं, हे उद्देश त्याच्या मनामध्ये ठेवून ज्यावेळेला तो त्या गोष्टी करतो तर त्याला काय असतं, त्यावेळेला त्यानं बनावटीकरण केलं असं म्हटलं जातं. हे व्याख्या कलम आहे, याचं शिक्षा कलम आपल्याला अभ्यासाला नाही, याची बहुतेक 2 वर्ष काहीतरी शिक्षा आहे. आता त्यानंतर पुढचं जे कलम आहे ते 471 आहे. 471 कलमाचं हेडिंग असं आहे, बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे. म्हणजे आता ज्या गोष्टी आपण 463 मध्ये पाहिल्या त्या ठिकाणी काही बनावटीकरण आहे, बनावटीकरण झालं तिथं, आणि ते इथं 71 मध्ये काय केलं त्यांनी, प्रत्यक्षात ते खरे म्हणून वापरले. नुसतं बनावटीकरण वापरलं नाही, खरं म्हणून. त्याला माहित आहे हा शाळेचा दाखला आहे, हा डुप्लिकेट आहे, याच्यावरती वयोमर्यादा 29 आहे, एखाद्या ठिकाणी त्याला प्रवेश घ्यायचा आहे, तिथं वयोमर्यादा 28 आहे, ह्यानं त्याचं बनावटीकरण केलं, इथं 27 केलं, याची जाणीव आरोपीला आहे, या माणसाला, तरी देखील त्याने या ठिकाणी याचा फायदा घेतला आणि हे दाखला वापरून त्या गोष्टीचा काय केला, त्या ठिकाणी प्रवेश केला. म्हणजे बनावट दस्तऐवज, बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख खरा म्हणून त्या ठिकाणी त्यानं काय केलं आहे, वापरला आहे. असं हे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये कलम आहे. तर आता बघा, कपटीपणाने, अप्रामाणिकपणे खरा म्हणून वापरले तर त्याने काय केले, बनावटीकरण केलं असं त्याला म्हटलं जाईल. ही एक वळ महत्वाची आहे. जर कोणी असं करत असेल तर त्यानं देखील बनावटीकरण केलं असं म्हणून त्याला शिक्षा होईल. उदाहरण बघा की नोकरी मिळवण्यासाठी रमेशने 2 बनावट दाखले आहे, जसे मी आता बघितले या ठिकाणी. अजामीन पात्र आहे, जसं की बनावट पासपोर्ट निर्माण करणे, बनावट शाळेचा दाखला वापरणे, खोट्या दस्तऐवजाचा वापर आणि खोटा दस्तऐवज तयार करणे, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. खोटा दस्तऐवज तयार करणे म्हणजे बनावटीकरण आणि वापर करणे म्हणजे 471. आता आपण पुढचं कलम बघूया. तुम्हाला 2 कलम समजले असतील असं मी ग्राह्य धरतो की 471 मध्ये आपण काय बघितलं, खरा म्हणून वापरणे. काय खरा म्हणून, खोटा दस्तऐवज, बनावट केलेला इलेक्ट्रॉनिक अभिलेख माहीत असताना सुद्धा, जाणीव असताना सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा तो खरा म्हणून वापरणे. तर या ठिकाणी जणू त्यानं 463च केला आहे असं समजून त्याला शिक्षा होईल. मग 463 मध्ये काय होतं, बनावटीकरण केलं, एखादे डुप्लिकेट कागदपत्र केली, खोटा दस्तऐवज तयार केला किंवा त्याचा काही भाग त्या ठिकाणी त्यानं निर्माण केला तर त्याला काय होईल, त्या ठिकाणी बनावटीकरण केलं असं म्हणते. आता त्यानंतर पुढे आहे 400, ह्या प्रकरणातलं हे शेवटचं कलम आहे. ठीक आहे, खोटे हिशोब तयार करणे. बघा आता इथं खोटे हिशोब तयार करणे म्हणजे काय, या ठिकाणी जो आरोपी असतो तो कोण असतो हे पहिलं समजून घेऊया. तो कारकून आहे, अधिकारी आहे, सेवक आहे, नोकर आहे, आणि तो काय करतोय, त्याच्या पदाच्या नात्यानं जाणीवपूर्वक आणि लुबाडण्याच्या उद्देशानं त्याच्या कब्जामध्ये जो दस्तऐवज आहे, त्याच्या कब्जामध्ये हे जे रेकॉर्ड आहे
त्याच्यामध्ये तो फेरफार करतो, नष्ट करतो, त्याच्यामध्ये बदल करतो, त्याला खोटं बनवतो, असं 471 मध्ये दिलेलं आहे. खोटे हिशोब तयार करणे. जसं की आपण तलाठी आहे एखाद्याची न समजा ब ची जमीन विकत घेतली, मग काय करतो, फेर ओढतो आपण पुढं, ह्याचं नाव घेतो, ब जमीन घेतली, मग त्यात त्यानं फेरफार केला, क्षेत्र कमी लावले किंवा काही नष्ट केले किंवा काही बदल केले, म्हणजे थोडक्यात काय केले, खोटे हिशोब तयार करणे. तो सरकारी नोकर आहे, सेवक आहे, नोकर आहे, वगैरे वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. कारकून अधिकारी सेवक असलेला किंवा कामावर नेमलेला असतो, इच्छापूर्वक लोबाडण्याच्या हेतूने त्याच्या कब्जामध्ये किंवा त्याच्या कब्जातील कुठलीही वही असेल, इलेक्ट्रॉनिक कागद, लिखाण, मौल्यवान रोखा, तो काय करतो, नष्ट करतो, बदल करतो, खोटे करतो किंवा काही भाग कमी करतो. तर या सगळ्या गोष्टी तो करतो. हे कलम आहे NC. त्याला 7 वर्षापर्यंत किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा, प्रथम वर्ग. आता इथं स्पष्टीकरण एक दिलेलं आहे. स्पष्टीकरणामध्ये काय सांगितले की हा जो प्रकार झालेला आहे तो किती किमतीचा झाला, किमतीचा किंवा कोणत्या दिवशी झाला, या गोष्टी महत्वाच्या नाहीत. अपराध केला, अपराध झाला, त्याचा उद्देश असला तरी काय होईल, त्या ठिकाणी तो पुरेसा आहे. तर ठीक आहे. आता हे आपण बघितलं प्रकरण 18. आता आपण काय करूया, प्रकरण 20 कडे वळूया. आता 20 प्रकरण आहे विवाह संदर्भात अपराध. चारशे 94. पती किंवा पत्नी हयात असताना पुन्हा विवाह करणे. म्हणजे पुनर्विवाह करणे. पण कधी, जिवंत असताना. या कलमानं आरोपी कोण होईल, पत्नी सुद्धा होऊ शकते, पती सुद्धा होऊ शकतो. पत्नी किंवा पती, पत्नी किंवा पती. इथं महत्वाची एक गोष्ट आहे की जर का एखाद्याचा पती, एखाद्याची पत्नी जिवंत असतील आणि अशा काळामध्ये जर एखाद्या व्यक्तीने, पतीने अन्य स्त्रीशी विवाह केला किंवा पत्नीने अन्य पुरुषाशी विवाह केला, पती किंवा पती जिवंत असताना, तर तो विवाह रद्द केला जाईल. बरोबर. दुसरी गोष्ट, विवाह रद्द केल्यानंतर त्याला काय दिलंय पुढे, त्या ठिकाणी शिक्षेचं प्रावधान दिलेलं आहे. 7 वर्ष आणि द्रव्यदंड आहे. हे कलम NC आहे. परंतु याला या ठिकाणी काय केलेलं आहे, 2 अपवाद दिलेला आहे. पहिला अपवाद असा आहे की जर तो विवाह, म्हणजे कोणता, अगोदरचा, जर तो विवाह संबंधित न्यायालयाने रद्दबातल केलेला असेल तर त्याला किंवा तिला दुसरा विवाह करता येतो. हे झाला अपवाद क्रमांक 1. अपवाद क्रमांक 2 असा आहे, मागील 7 वर्षापासून ते एकमेकाजवळ राहत नाहीत किंवा कुठे राहत आहेत हे माहीत नाही, किंवा बऱ्याच दिवसापासून ते जिवंत असल्याचे एकमेकाच्या काय आहे ऐकण्यात नाही किंवा पाहण्यात नाही किंवा त्यांना माहीत नाही, तर अशा वेळी त्यांना दुसरं लग्न करता येईल. परंतु दुसरं लग्न करतेवेळी पहिले लग्न केल्याची किंवा संबंधित ह्या सगळ्या प्रकाराची माहिती त्या दुसऱ्या लग्न करत असलेल्या पत्नीला किंवा पतीला त्या पतीने किंवा पत्नीने देणं गरजेचं आहे. हे झालं 494. दुसरा मुद्दा बघा, दुसरे लग्न करण्याच्या वेळी त्या अगोदर 7 वर्ष पहिला पती किंवा पत्नी सातत्याने एकमेकापासून दूर राहिलेत किंवा त्या काळात ती किंवा तो जिवंत असल्याचे ऐकण्यात नाही. 320(2) आहे, प्रथम वर्ग जामीनपत्र आणि NC आहे. 497 कलम जे आहे ते रद्द केलं आहे. 498 बघूया.
498 कलमाचं हेडिंग असं आहे, गुन्हेगारी उद्देशाने विवाहित स्त्रीला भुरळ पाडून नेणे किंवा पळवून नेणे किंवा अडकवून ठेवणे. या ठिकाणी आरोपीचा उद्देश कसा आहे बघा, गुन्हेगारी उद्देश. स्त्री कशा आहे, विवाहित स्त्री. गुन्हेगारी उद्देशाने विवाहित स्त्रीला काय करतो आरोपी या ठिकाणी, पळवून नेतो, अडकून ठेवतो किंवा भुरळ पाडून नेतो. आरोपीचा उद्देश बघा या ठिकाणी, गुन्हेगारी उद्देश आहे एखाद्या व्यक्तीशी, त्या स्त्रीचा एखाद्या व्यक्तीशी बेकायदेशीर संभोग व्हावा ह्या हेतूने त्या विवाहित स्त्रीला तिच्या नवऱ्यापासून किंवा नवऱ्याच्या वतीने, समजा एखाद्या स्त्रीचा नवरा बाहेर गावी आहे, परगावी नोकरीसाठी आहे, मिलिटरीत आहे, दुसऱ्या देशात आहे वगैरे वगैरे, तर त्याच्या वतीनं म्हणजे नवऱ्याच्या वतीनं जे त्याची देखभाल करत असतात, हितचिंतक असतील, त्याचे संबंधित असतील, त्यांच्या परवानगीशिवाय, त्यांच्या संमतीशिवाय आरोपी काय करतोय, तिला पळवून नेतो, तिला भुरळ पाडतो किंवा ती त्याच्यासोबत येईल असे प्रकारचे कोणतेही कृत्य करून तिला काय करतो, तिच्यावरती एक प्रकारची मोहिनी टाकतो आणि तिला ह्याच्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करतो. हे महत्वाची गोष्ट आहे. किंवा तिला कुठेतरी अडकवून ठेवतो आणि त्या विवाहित स्त्रीला तो काय करतो, लपवतो. लक्षात आलं. 498 नवऱ्यापासून किंवा नवऱ्याच्या वतीनं जे देखभाल करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांच्या विनासंमती तो आरोपी काय करतो, तिला दूर पळून घेऊन जातो, तिला भुरळ पाडून घेऊन जातो आणि त्याच्या मागं उद्देश काय आहे, तर कोणत्याही व्यक्तीसोबत तिचा बेकायदेशीर संभोग व्हावा यासाठी तो तिला लपवून ठेवतो. हे वाक्य शेवटचं महत्वाचं आहे. NC आहे 2 वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड आणि 320(2) प्रमाण आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी स्त्रीवरती जबरदस्ती केली जात नाही किंवा तिची फसवणूक केली जात नाही, तर तिने यावं यासाठी तिला प्रवृत्त केलं जातं, भुरळ टाकलं जातं. आणि या कलमानुसार 498 नुसार जर तक्रार द्यायची असेल तर ती तक्रार पतीला कोर्टामध्ये द्यावी लागते. लक्षात आलं. 498. आता 498 असताना पुन्हा IPC मध्ये साधारणतः 1983 ला एक कलम घालण्यात आलं, 498 498 कलमाचं अचं हेडिंग असं आहे, एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकांनी तिला क्रूर वागणूक देणे. हे प्रकरण 20 मध्ये एकमेव कलम आहे, लक्षात ठेवा. 20(अ) मध्ये (498)(अ) हेडिंग असं आहे, एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकांनी तिला क्रूर वागणूक देणे. क्रूर वागणूक कुणाला, पत्नीला. कोण देतो, पती. पतीचे नातेवाईक. आता हे कलम जे आहे, हे कलम सातत्यानं वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने याच्यावरती बऱ्याच वेळा गाईडलाईन्स दिलेले आहेत की आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. कारण एखाद्या स्त्रीला नवऱ्यासोबत तिचं 4-2 दिवस जमत नसेल तर ती विनाकारण त्याला भीती दाखवून त्या कुटुंबावरती ती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते किंवा ह्या कलमाचा दुरुपयोग, मिसयूज करण्याचा प्रयत्न करते, सातत्याने त्याला धाकात ठेवण्यासाठी. म्हणून या कलमाला काही लोक वैधानिक आतंकवाद असं सुद्धा म्हणतात. आणि खूप सगळ्या केसेस, खोट्या केसेस, याचं प्रमाण वाढायला लागलं. म्हणून काय केलं, याच्यामध्ये बऱ्याच वेळा
सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. कलमाचं हेडिंग काय? पती किंवा पतीचे नातेवाईक पत्नीला क्रूर वागणूक देतात, त्याच्याबद्दल हे कलम आहे. हे कलम 1983 ला, पूर्वी हे ज्यावेळेला कायदा निर्माण झाला त्यावेळेला हे कलम नव्हतं. साधारणतः 25 डिसेंबर 1983 ला हे कलम काय केलं आहे? कायद्यामध्ये टाकलेलं आहे. मग आता क्रूर वागणूक देतात नेमकं काय करतात? तर त्याला शिक्षेचं पहिली प्रावधान दिले, ते आपण शिक्षा बघूया. जो कोणी एखाद्या व्यक्तीला तिचा पती किंवा नातेवाईक तिला क्रूर वागणूक देतात त्यांना 3 वर्षापर्यंत आणि द्रव्यदंड अशी शिक्षा आहे. आणि हा अपराध कसा आहे? अजामीन पात्र आहे. मग आता इथं प्रश्न राहिला, कलमाचा मजकूर संपला. क्रूर वागणूक. तर क्रूर वागणूक कुणाला म्हणायचं, म्हणजे क्रूर वागणूक कधी म्हणता येईल असं इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर स्पष्टीकरण 1 मध्ये असं दिलेलं आहे की त्या स्त्रीला प्रवृत्त केलं जातं आत्महत्या करण्यासाठी. त्या स्त्रीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, कारण तिला दुखापत होईल, तिला मानसिक त्रास होईल, शारीरिक त्रास होईल, तिच्या स्वास्थ्याला, जीविताला धोका उत्पन्न होईल असं वर्तन तिच्यासोबत केलं जातं, म्हणजे त्याला म्हणायचं क्रूर वागणूक. 1 म्हणा किंवा म्हणा. लक्षात आलं? क्रूर वागणूक नेमकं कशाला म्हणलं त्यांनी? की त्या स्त्रीला दुखापत होईल, तिला मानसिक त्रास होईल, शारीरिक त्रास होईल, तिच्या जीविताला, तिच्या स्वास्थ्याला धोका निर्माण होईल अशा प्रकारची वर्तणूक तिच्यासोबत केली जाते की जेणेकरून ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते, परंतु आत्महत्या या ठिकाणी करत नाही. जर तिनं आत्महत्या केली तर 304 हे कलम लागतं. हे झालं स्पष्टीकरण 1. स्पष्टीकरण 2, तिला किंवा तिच्या हितचिंतकाला किंवा तिच्या संबंधित व्यक्तीला वारंवार सतावलं जातं की काहीतरी मौल्यवान वस्तू, मौल्यवान चेक असतील, पैसा असतील, वस्तू असतील, म्हणजे थोडक्यात हुंडा, ह्याची मागणी करण्यासाठी तिला सतावलं जातं. म्हणजे 1 किंवा म्हणा, हे 2 घटक आहेत. मग हाच मुद्दा डोक्यामध्ये ठेवून 1983 ला हुंडाबंदी जो आहे ही रोखली जावी आणि ह्यातून निर्माण होणारे 304 ह्याला आळा बसावा कुठेतरी, म्हणून हे कलम त्यावेळेला काय केलं होतं? निर्माण केलेलं होतं. परंतु याचा गैरउपयोग वाढला. तर आता याच्यामध्ये सुधारणा काय केल्या? तर सांगितलं की बाबा चौकशी केल्याशिवाय काय करायचं नाही, तक्रार नोंद करायची नाही. त्याच्यासाठी 2 महिन्याचा वेळ दिला. त्यांना तक्रार द्यायला एखादी स्त्री आली तर तिला कुटुंब कल्याण समितीकडे पाठवायचं. जसं की आता मुंबईसारख्या शहरामध्ये महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष आहेत, त्यांना तिकडे पाठवायचं. मग ते लोक काय करतात, त्या ठिकाणी समुपदेशन करतात. मग समुपदेशन केल्यानंतर समजा हेच झालं नाही तर त्या ठिकाणी काय करायचं, मग पुन्हा शहानिशा करायची आहे. शहानिशा करून खरंच बाबा ही असा प्रकार घडला आहे का? तिनं काय करणार, बहिणीचं, नवऱ्याचं, नंदेचं, सासूचं, सासऱ्याचं, सगळ्या लोकांना नावं टाकून आत बसवायची. अगोदर असे प्रकार चालायचे, पण आता तसं नाही. त्यांनी सांगितलं की या इतक्या सगळ्या लोकांना गुन्ह्यामध्ये घेतलं, यांना अटक करताना तुम्ही किमान डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची काय करायची आहे, परवानगी घ्यायची आहे. दाखल करताना सुद्धा परवानगी घ्यायची, अटक करताना सुद्धा परवानगी घ्यायची आहे. शक्यतो यांना अटक करायचंच नाही, नवरा सोडून इतर लोकांना. म्हणजे थोडक्यात काय होईल, या ठिकाणी त्यांना यातून थोडीफार सवलत दिलेली आहे, कारण या कायद्याचा बराच काय झालाय, गैरवापर झालाय. आणि जे हे महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला हे त्रास होतो वगैरे वगैरे, मग त्यांच्यासाठी काय केलं आहे, 2005 ला विशेष कौटुंबिक हिंसाचार अधिनियम हा कायदा काढलेला आहे. त्या कायद्यानुसार मग काय होईल, कारवाई त्या ठिकाणी केली जाते. आता 498 ची जी फिर्याद आहे, 498 ची, ही कुठे देता येते तिला? एकतर तिचे सासरला पण देता येईल किंवा माहेरला सुद्धा काय करता येते, तिला देता येते.
हे क्रूर वागणूक, जसं आपण 304 च गृहीतक बघितलं होतं पुरावा कायद्यामध्ये, तसंच 498 च पुराव्या कायद्यामध्ये गृहीतक आहे पुरावा कायदा 113A. आता ज्यांनी पुरावा कायदा वाचला नाही किंवा माहित नाही त्यांना कळणार नाही नेमकं गृहीतक म्हणजे काय आहे. तर ठीक आहे, या प्रकारे हे कलम होतं सगळ्या गोष्टी. 498 तुम्हाला ह्यातल्या नवीन अमेंडमेंट म्हणा किंवा कलमाचं स्वरूप एक लक्षात आलं असेल. साधं सोपं कलम आहे, परत एकदा समजून देतो. 498 म्हणतंय की एखाद्या पत्नीला पती किंवा पतीचा नातेवाईक क्रूर वागणूक देतात. हे कलमाचं शीर्षक आणि त्याचा गाभा संपला. त्याला शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत, अजामीन पात्र आहे. 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा, क्रूर वागणूक म्हणजे काय. अ आणि ब 2 त्याच्यामध्ये मुद्दे आहेत. त्या 2 मुद्द्याला म्हणायचं क्रूर वागणूक. पहिल्या मुद्द्यामध्ये म्हणलेलं आहे की तिनं आत्महत्या करावी किंवा ती आत्महत्या करण्यापर्यंत तिची मजल जाईल, असं तिला शारीरिक त्रास, दुखापत होईल, मानसिक त्रास, स्वास्थ्याला जीविताला धोका निर्माण होईल, अशा प्रकारचं वर्तन तिच्यापूर्वी केलं जातं. आणि ब मध्ये मुद्दा मांडलेला आहे की तिला किंवा तिच्या संबंधिताला काय केलं जातं, हुंडा वगैरे, पैसा, अडका, मौल्यवान वस्तू ह्या गोष्टीसाठी तिला वारंवार सतावलं जातं. यासाठी कायद्यामध्ये 25 डिसेंबर 1983 ला, अगोदरी नव्हतं पण त्यावेळेला काय केलं, हे कलम घातलेलं आहे. तर ठीक आहे, आता आपण पुढचं कलम बघूया. प्रकरण 22 वर. प्रकरण 22 मध्ये काय आहे, धाकदपटशा वगैरे कलम आहेत. ठीक आहे, आपण 504 बघूया. हे लक्षात ठेवायचे. काय होते, अमुक आता समजा शरीरा संदर्भातले अपराध अमुक कलमामध्ये दिलेले आहेत, तुम्हाला हे लक्षामध्ये पाहिजे. चोरी संदर्भात अपराध ह्या कलमात आहेत. आत्मसंरक्षणाचे अधिकार ह्या कलमात आहेत. दुखापती संदर्भातल्या तरतुदी IPC मध्ये, भारतीय दंड संहिता 1860 मध्ये या ठिकाणी केलेले आहेत. तर प्रकरणाची नावं, धर्मासंदर्भातील अपराध प्रकरण 15 मध्ये दिलेत. प्रकरणाचं नाव आणि त्याच्यामध्ये असलेले मुद्दे सुद्धा, जसं शरीर संदर्भात अपराध आहेत त्यात दुखापतीचे मुद्दे आहेत वगैरे वगैरे. हे मुद्दे सुद्धा काय होते आपल्या लक्षामध्ये पाहिजे. तर आता आपण 504 बघूया. 504, 506, 9 आणि 11. आता 4 कलम राहिली शेवटची. 504 कलमाचं हेडिंग काय आहे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे. शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे. आता या ठिकाणी जो आरोपी आहे त्या आरोपीचा उद्देश काय, शांतता भंग करून टाकणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे. आणि म्हणून तो काय करतोय, समजा अचा हा उद्देश आहे की सार्वजनिक शांतता भंग करून टाकायची, म्हणून तो काय करतोय, ब सोबत एखादं कृत्य करतो की जेणेकरून ह्याला राग येईल आणि हा राग येऊन काय करेल, शिवीगाळ करेल, आरडाओरडा करेल किंवा अन्य एखादा अपराध करेल की ज्यामुळं शांततेचा भंग होईल, सार्वजनिक शांतता, त्याचा उद्देश सक्सेस होईल. आलं लक्षात. इथे आरोपी उद्देशपूर्वक फिर्यादीचा कृतीने किंवा शब्दाने अपमान करतो की त्यामुळे त्याचा राग अनावर होऊन तो काय करील, सार्वजनिक शांततेचा भंग करेल किंवा कोणताही अपराध करण्याची शक्यता आहे. लक्षात आलं. 2 वर्षापर्यंत शिक्षा आहे, NC आहे. म्हणजे थोडक्यात तिथं आरोपी काय करतोय, मुद्दा म्हणून त्याला खवळ करतोय, त्याला खोड काढतोय की जेणेकरून त्याच्याकडून काहीतरी अपराध घडावा, त्यानं सार्वजनिक शांततेचा भंग व्हावा, आणि याची जाणीव कोणाला आहे, आरोपीला आहे. तर आता 506 बघा. 506 चे 2 भाग या ठिकाणी केले. फौजदारी पात्र धाकदपटशा. तर धाकदपटशा म्हणजे काय, धमकी. धाकदपटशा म्हणजे काय, धमकी थोडक्यात. आता फौजदारी पात्र म्हणजे ज्याच्यावरती कारवाई होऊ शकते अशा प्रकारचा फौजदारी पात्र धाकदपटशा करणे. जर कोणी एखाद्या व्यक्तीला किंवा कुणालाही फौजदारी पात्र धाकदपटशा दाखवत असेल, करत असेल, धमक्या देत असेल, तर भाग 1 जो आहे त्याच्यामध्ये तिला 2 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा अशी तरतूद केलेली आहे. परंतु भाग 2 मध्ये काय सांगितलेलं आहे,
या कलमाचा दुसरा भाग केलाय. जर धमकीचे स्वरूप एखाद्याला ठार मारण्याबद्दल असेल, जबर दुखापत करण्याबद्दल असेल, स्त्रीच्या व्यभिचाराबद्दल असेल, आग लावून मालमत्ता जाळण्याबद्दल असेल, जर धमकीचे स्वरूप ही झाली सर्वसाधारण शिक्षा. कोणती? भाग 1 मध्ये जर का सर्वसामान्य परिस्थितीमध्ये एखाद्याच्या बाबतीत फौजदारी पात्र धाकदपटशा घडवून आणला तर त्याला 2 वर्षापर्यंत शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षेचे या ठिकाणी प्रावधान होईल. परंतु जर आरोपीने एखाद्याला ठार मारण्याची धमकी दिली असेल, जबर दुखापत करण्याची धमकी दिली असेल, किंवा आग लावून मालमत्ता नष्ट करण्याबाबत धमकी दिली असेल, किंवा एखाद्या स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप करण्याची धमकी दिली असेल, आणि ज्या अपराधाला म्हणजे 7 वर्ष किंवा त्यापुढील शिक्षेचं प्रावधान, म्हणजे ज्या अपराधाला 7 वर्ष शिक्षा आहे आणि त्याच्यापेक्षा वरची शिक्षा आहे, अशा अपराधाचा त्याच्यावर आरोप करण्याची जर शिक्षा असेल. एक सेकंद, मी हा मुद्दा बघतो परत. ज्या अपराधास फाशी आजन्म काय हरकत नाही, ज्या अपराधात 7 वर्षापर्यंत किमान 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे, अशा अपराधाची धमकी असेल. ठीक आहे. ठार मारण्याची धमकी, जबर दुखापतीची धमकी, स्त्रीच्या व्यभिचाराविषयी आरोप करण्याची धमकी, आग लावून अपक्रिया जाळण्याची धमकी, किंवा 7 वर्ष किमान अपराधात शिक्षा आहे अशा अपराधाचा आरोप करण्याची धमकी असेल. हे झाले भाग 2 मध्ये. तर अशा जर प्रकारचं स्वरूप असेल तर त्याला शिक्षा दिलेली आहे 7 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. आणि हा एनसी आहे. 504 पण एनसीच होता. 506 हा भाग 1 एनसी आहे. आणि भाग 2 जो आहे तो पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला या 6 शहरामध्ये तो कसा आहे? दखलपात्र आहे. लक्षात आलं? हे झालं 506. आता बघूया आपण 509. 509 कलमाचं हेडिंग बघा. विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती करणे. या ठिकाणी आरोपी काय करतोय? एखाद्या स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशानं शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती करतो. आता इथं आणि जे जुनं 354 कलम आहे किंवा त्यातली पोट कलम आहे, तिथं सुद्धा शब्दोच्चार आहे, कृती आहे, हावभाव आहे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत. तो फरक मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. तुर्तास 509 कलम लक्षामध्ये घ्या. 509 मध्ये सांगितलेलं आहे की आरोपीचा जो उद्देश आहे या ठिकाणी, तो उद्देश काय आहे? एखाद्या स्त्रीला विनयभंग करावा म्हणजे करायचा आहे किंवा तिचा अपमान करायचा आहे. आणि हा उद्देश पाठी बाळगून, म्हणजे एखाद्या स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशानं किंवा एखाद्या स्त्रीचा अपमान करण्याच्या उद्देशानं तो काय करतो? तिला ऐकू जाईल असे शब्द वापरतो किंवा आवाज काढतो. मी सहज एक टाकले, आपले 2 मुद्दे आहेत म्हणून एक लक्षात राहून. शब्द काढतो, शब्द वापरतो, आवाज काढतो, पण कसं?
तिला ऐकू जाईल. आता एखादी स्त्री लांब आहे ना, आपण असं थोडंच हळूच म्हणलं तिला ऐकू नाही गेलं तर तसं नाही होणार. तिला ऐकू जाईल अशा प्रकारे. हा मुद्दा एक आहे. आता मुद्दा दुसरा असा आहे, आरोपी या ठिकाणी हावभाव करतो, काहीतरी वस्तू दाखवतो. कशा हावभाव कसं करतो, तिला दिसेल अशा पद्धतीनं, तिच्या नजरेस पडेल अशा दिशेनं वस्तू प्रदर्शित करतो, दाखवतो किंवा हावभाव करतो. हा मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, शब्द वापरतो, आवाज काढतो, शब्दप्रयोग करतो, हावभाव करतो, दाखवतो. याच्या मागे काय उद्देश आहे, तिचा विनयभंग, अपमान करण्याच्या उद्देशानं ही आकृती करतो. 3 मुद्दे लक्षात ठेवायचे इथं. मुद्दा 1, मुद्दा 2, यामागे उद्देश हा आहे. कलम जा. हा जो गुन्हा आहे तो जामीन पात्र आहे, याला शिक्षा 3 वर्षापर्यंत आहे आणि द्रव्यदंड आहे, दखल पात्र आहे 320(2) आहे. तर ह्याच्यामध्ये अश्लील चित्र दाखवणं, अश्लील हावभाव करणं, शिव्या देणं, इशारे करणं, खुणावणं, खानाखुणा, जसं 354 मधल्या बऱ्याच तरतुदी इथं येतात. तुर्तास हे लक्षात ठेवा, याच्यातला जो सूक्ष्म फरक आहे तो फरक आपण बघणार आहोतच. एखादा मुलगा एखाद्या मुलीला प्रपोज वगैरे करतो, त्या सुद्धा गोष्टी याच्यामध्ये येतात. आता त्यानंतर आपल्या भारतीय दंड संविधान या कायद्यातलं शेवटचं कलम आपण बघूया. ते कलम आहे 511 आणि इथं मला वाटतं प्रकरण सुद्धा काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. अजन्म कारावासाच्या किंवा अन्य कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेले अपराध करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा. आता इथं प्रयत्न कशाचा आहे, अपराधाचा. पण कसले अपराध, ज्या अपराधाला शिक्षा अजन्म कारावास आहे अशा अपराधाचा प्रयत्न किंवा अन्य कारावासाची शिक्षा असलेली तरतूद. बघा, 511 कलमामध्ये असं सांगितलेलं आहे, अजन्म कारावास किंवा अन्य कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेला अपराध आहे. त्या अपराधाचा इथं काय झालेला आहे, प्रयत्न झालेला आहे. जेव्हा एखादा अपराध घडत असतो त्यावेळेला किंवा अपराध घडण्यासाठी 4 गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट आहे की एखादा अपराध करायचा आहे आपल्याला, हे आरोपीच्या अगोदर माइंड मध्ये येतं, म्हणजे थोडक्यात अगोदर मनात येतं, म्हणून मन म्हणायचं. दुसरी जी पद्धत आहे, तो मनात आल्यानंतर तो काय करतो, त्या हिशोबानं तयारी चालू करतो अपराध करण्याची. मनात आलं, तयारी चालू केली, परत काय करतो, तयारी करून तो कामाला लागला ना, प्रयत्न करणार. आणि चौथा प्रकार आहे, त्याच्यामध्ये तो यशस्वी होतो, म्हणजे एकंदरीत अपराध पूर्ण होतो. परंतु इथपर्यंत चालू आहे आपण, इथं प्रयत्नाला शिक्षा दिलेली आहे. कलम समजला असेल. इथे एक महत्वाची गोष्ट आहे की अजन्म कारावासाच्या अपराधाचा प्रयत्न केला शिक्षा आहे, अन्य कारावासाचा अपराध केला शिक्षा आहे. पण एखादा अपराध केला आणि त्याचा प्रयत्न केला तर त्याला विशिष्ट शिक्षा, जसं जबरी चोरीचा प्रयत्न करणं वगैरे त्यांना विशिष्ट शिक्षा दिली, तसं त्या अपराधाच्या प्रयत्नाला या आयपीसी मध्ये, भारतीय दंड संहितामध्ये विशिष्ट शिक्षेचं प्रावधान केलेलं नसावं, त्याला स्वतंत्र शिक्षेची तरतूद त्याची केलेली नसावी. मग काय होईल, या कलमानुसार त्याला या ठिकाणी शिक्षा दिली जाते. मग ठीक आहे, असा एखादा अपराध केला की ज्याला बाबा अजन्म कारावासाची शिक्षा आहे, अपराध नाही केला, एखादा असा अपराधाचा प्रयत्न केला की ज्याला अजन्म कारावासाची शिक्षा आहे, मग त्याला किती द्यायची शिक्षा, प्रयत्न असेल तर अजन्म कारावासाच्या निम्म्या इतकी शिक्षा त्याला द्यायची. किती शिक्षा द्यायची, अजन्म कारावासाच्या निम्मी शिक्षा. आणि समजा अन्य कारावासाचा अपराध केला आहे,
समजा एखाद्या व्यक्तीला शिक्षा अशा आहे त्या अपराधाला की 10 वर्षापर्यंत कारावास, म्हणजे त्याला 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षापर्यंत देता येतो. तर मग याला शिक्षा किती द्यायची? ह्याचं जास्तीत जास्त शिक्षा किती आहे? 10 वर्ष. तर त्याची शिक्षा निम्मी होईल, जास्तीत जास्त शिक्षेच्या निम्मी. प्रयत्न असेल तर म्हणजे त्याला किती शिक्षा द्यायची? 5 वर्ष शिक्षा द्यायची. मग ह्याची कार्यपद्धती कशी असेल, म्हणजे दखलपात्र आहे का, अजामीन पात्र आहे का, त्याला काय आहे नेमकं, 320 1 आहे 2 आहे. तर जसा मूळ अपराध आहे, म्हणजे ज्या अपराधाचा प्रयत्न केलाय त्या अपराधाला आयपीसी मध्ये दिलेलंच आहे त्याची कार्यपद्धती, तर तीच कार्यपद्धती ह्याला लागते. आता ह्याचं जर आपण एखादं उदाहरण बघायचं म्हणलं तर उदाहरण कसं बघता येईल? समजा अ आहे, अ ला काय करायचंय? ब च्या खिशातले काहीतरी चोरी करायचे. अ काय करतो? ब च्या खिशात हात घालतो त्याचे पैसे वगैरे चोरण्यासाठी, आणि हात घातल्यानंतर त्याच्या खिशात काहीच नसतं. याचा प्रयत्न या ठिकाणी फसतो. तरी देखील प्रयत्न केला म्हणून त्यांना काय, त्याला तो शिक्षा होईल. परत दुसऱ्या ठिकाणी अ काय करतो? एखाद्या घरामध्ये जातो किंवा एखाद्या पेटीत सोनं नाणं आहे, पैसे अडकायत म्हणून तो पेटी उघडतो, पण त्याच्यात त्याला काहीच आढळलेलं नाही, पण तरी देखील काय होईल? या ठिकाणी अपराध. या ठिकाणी काय केलं आहे? आपल्या आज भारतीय दंड संहिता ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही लेक्चर पूर्ण झालेले आहे. 60 मार्काचा अभ्यास आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे मुख्य परीक्षेचा. तर पुस्तकातली ही कलम समजून घ्या. शक्यतो व्हिडिओ लेक्चर पाहत असताना पुस्तक समोर ठेवा, ऑडिओ जाता येता कधीही ऐका, आणि शिक्षा वगैरे सध्या लक्षात नाही राहिल्या तरी काय हरकत नाही. महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची होती की ह्या जे आपलं दंड संहितेचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये, चांदेच्या पुस्तकामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं काळजीपूर्वक वाचा. बऱ्याच वेळा परीक्षेला आहे तशी उदाहरणं आलेली आहेत. तर ठीक आहे, मला वाटतं चांगल्या प्रकारे तुम्हाला भारतीय दंड संहिता समजला असेल. आपण 1-2 दिवसातच पुराव्या कायद्याला सुरुवात करूया. नमस्कार.